की काल परवापर्यंत बैठकीत असलेले अशोकराव अचानक निघून कसे गेले? अचानक नाही आहे. माझा निर्णय घेण्यासंदर्भात विचार सुरू होता माझा, परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचं काम करत राहिलो. एक जो तर्क समोरून येतो तो असा येतो की ज्यांच्या घरामध्ये दोन दोन पिढ्या काँग्रेसनी सगळं दिलं, मुख्यमंत्रीपद दिली, केंद्रातली मंत्रिपद दिली, म्हणाल तो मतदारसंघ दिला, सगळं मनाप्रमाणे झालं, तर या माणसांनी सोडून जावं असं आहे की मी नाकारत नाही ना. पक्षाने मला माझ्या कुटुंबाला दिलं. मी सुद्धा पक्षाकरता काही कमी केलं नाही. पक्षाला क्रायसिसमध्ये मी 60चे 82 आमदार एकेकाळी निवडून आणले. म्हणजे अन्यायानंतर झाला तरी मी तक्रार केली नाही. सहन मी निमूटपणे सर्व गोष्टी केल्या आणि पक्षाकरता माझ्या म्हणजे भारत जोडो यात्रा असो, कार्यक्रम असो, सभा असो, इलेक्शनची तयारी असो, कुठेच कमी केलं नाही. त्यामुळे मी पक्षाकरता काय केलं हे मी मोजमाप सांगायला बसलेलं नाही आहे. आय हॅव इक्वली कॉन्ट्रीब्युटेड ऑल दी माइट टू माय पार्टी दॅट टाईम आणि प्रामाणिकपणे केलं मी. कुठला सौदेबाई त्याच्यामध्ये मी केलेली नाही आहे. त्यामुळे लोकांनी ते ॲप्रिशिएट माझे आजही काँग्रेस पक्षामध्ये जी लोक आहेत ते मानतात की नाही, यू आर ॲसेट टू दी पार्टी, हे मानतात लोक. पण ठीक आहे, आता असं आहे की इथे आता अनेकांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, अनेकांना प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे, अनेकांना काय काय व्हायचं आहे. कदाचित माझा अडसर भासत होता, जाणवत होतं मला की ठीक आहे करू द्या. म्हटलं आपण अडसर कोणासाठी ठरू नये, आपण मधू गेलं बरं. आपणही आप पर वार कर दिए असं म्हणायला लागेल. वार नाही, वार काय करतात, वारचा विषय नाही आहे माझ्यावर. तेवढा वार सहन करून त्याला प्रत्युत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अनेकांना कदाचित माझा अडसर होत असेल असं जाणू लागलं मला. मग ठीक आहे म्हटलं, आपण लोकांचा अडसर ठरण्यापेक्षा रिस्पेक्टफुली आपण बदल गेलं बरं.